किंमत कशी काढायची, किंवा x जर तुम्हाला छेदमध्ये दिला असेल किंवा x जर तुम्हाला वर्गमुळामध्ये जर दिला असेल तर x ची किंमत कशी काढायची, हे आज आपण या चॅप्टर मध्ये शिकणार आहोत किंवा या लेक्चर मध्ये शिकणार आहोत. सर्वात महत्वाचा म्हणा किंवा अति IMP मध्ये तुमचं राहणार आहे की x ची किंमत काढणे. तुम्ही चॅप्टर वगैरे व्यवस्थित करून घेता, पण बेसिक ज्या काही गोष्टी राहते किंवा बऱ्याच मुलांना बेसिक माहिती नसते की x ची किंमत कशी काढायची, किंवा x ची किंमत काढणे म्हणजे तुमचं काय राहणार आहे, एक चल समीकरणे राहणार आहे. मग जर तुम्ही या चॅनलवर नवीन आले असाल तर व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर त्याला लाईक करा आणि जास्तीत जास्त तुमच्या मित्रापर्यंत पोहोचवा. आणि नवीन जर असाल तर तुम्ही चॅनलला काय करायचं आहे, तुम्हाला सबस्क्राईब करायचं आहे. तर तुम्हाला आता दिलाय एक चल समीकरणे. मग हे एक चल म्हणजे काय म्हटलं, जर तुम्ही समजून घ्या शाळेमध्ये जर तुम्हाला लक्षात जर असेल तर तुम्ही एक चल समीकरणे वगैरे शिकली असतील किंवा दोन चलांतील रेषीय समीकरणे शिकली असतील. जे काही तुमचं दोन चलांतील रेषीय समीकरणे होतील तुम्हाला समजून घ्या एक्झाम्पल मध्ये दिली असेल x² + y + 3 बरोबर 0 अशी काहीतरी उदाहरणं दिली असते. मग हे जो काही तुम्हाला इथे x दिलाय हा एक चल राहणार आहे आणि x नंतर तुम्हाला इथे y दिलाय, म्हणजे 1 आणि 1 हे काय राहणार आहे, तुमचे दोन चल राहणार आहे. तसे जर घेतो म्हटलं तर या एक्झाम मध्ये काय राहणार किंवा या एक्झाम्पल मध्ये तुमचे जे काही उदाहरणं राहणार आहे त्याच्यामध्ये तुम्हाला फक्त एक x किंवा y किंवा एकच अंक देणार आहे, म्हणजे एकच चल राहणार आहे. या एक्झाम मध्ये तुम्हाला दोन चले दिले आहे म्हणून हे दोन चलातील रेषीय समीकरणे राहणार आहे. तुम्हाला आता जे काही देणार आहे ते सगळे काय राहणार आहे, एकच चल देणार आहे. आता चल म्हणजे काय होते किंवा सहगुणक वगैरे काय होते म्हटलं तर थोडं बेसिक माहिती तुम्हाला सांगून देतो मी. आता तुम्हाला जर समजून घ्या इथे दिले असेल 2x प्लस मध्ये इथे x दिलाय प्लस 6 दिलाय बरोबर इकडे 16 वगैरे काहीतरी दिलाय, समजून घ्या. आता इथे तुम्हाला x दिलाय, हा x जो काही राहणार आहे तुमचा चल राहणार आहे. x काय राहणार आहे, चल. इथे सुद्धा एकच तुम्हाला x दिलाय, म्हणजे हा आणि हा काय राहणार आहे तुमचा सारखाच राहणार आहे म्हणून एकच चल म्हणणार आहे तुम्ही. पण x च्या जागेवर जर समजून घ्या x सोडून दुसरा कोणताही जर अल्फाबेट जर आलं असतं तर तुमचे दोन चले झाले असते. मग हा x जर चल असेल तर हा दोन जो काही याला लागून आहे याला तुम्ही सहगुणक म्हणणार आहे. याला काय म्हणणार आहे तुम्ही, सहगुणक म्हणणार आहे. जर समजून घ्या तुम्हाला एक्झाम मध्ये जर विचारले इकडे एखादा एक्झाम्पल दिलं असेल, समजून घ्या तुम्हाला 6x जर दिलं असेल तर याच्यामध्ये तुम्हाला जर विचारलं सहगुणक काय आहे म्हटलं तर सहगुणक काय म्हणणार आहे तुम्ही, 6 ला तुम्ही सहगुणक म्हणणार आहे. आणि जो काही तुम्हाला x दिलाय हा काय राहणार आहे तुमचा चल राहणार आहे. जे काही तुमचे एक चल समीकरण राहणार आहे, एक चल समीकरण मध्ये की नाही तुम्हाला दोन बाजूंनी गणित दिलेलं राहते आणि मध्ये तुमचं बरोबरचं चिन्ह दिलेलं राहते. म्हणजे याचा अर्थ तुम्हाला एक्झाम्पल मध्ये जर देतो म्हटलं तर समीकरण सुद्धा असं समजून घ्या की 5x + 6 बरोबर 2x - किती 4 या पद्धतीने दिलेलं राहते. इथे सुद्धा x आहे आणि इथे सुद्धा x आहे, म्हणजे तुमचा एकच चल दिलाय, मध्ये बरोबरचं चिन्ह आहे. याचा अर्थ होतो की हे जे काही तुम्हाला समीकरण दिलाय या समीकरणाची जेवढी किंमत असेल तेवढीच किंमत कशाची राहणार आहे तुमची, या समीकरणाची राहणार आहे. म्हणजे मध्ये कशात चिन्ह दिलाय तुम्हाला, बरोबरचं चिन्ह दिलाय, x आलाय म्हणजे तुमचं चल काय राहणार आहे तुमचा एकच चल राहणार आहे. याच्यामध्ये काय करायचं आहे आपल्याला, x तुम्हाला कुठेही दिलेला असेल, समजून घ्या छेदमध्ये दिला असेल तरी त्याचं उत्तर काढायचं आहे बेसिक गोष्टीमध्ये, कारण की ते बऱ्याच मुलांचं चुकतात. आणि समजून घ्या की सर्वात जास्त जर तुमचं मॅथ कशावरही जर डिपेंड असेल तर तुमचं x वरच राहणार आहे, कारण की शेवटी तुम्ही x ची किंमतच काढणार आहे. रूट मध्ये असले तरी त्याची सुद्धा आपण एक्झाम्पल घेणार आहोत. त्याच्यानंतर तुम्हाला समजून घ्या अंश आणि छेद मध्ये दिला असेल किंवा मायनस मध्ये जर दिला असेल तर ते सगळ्यांचं काय करणार आहे आपण उदाहरणं इथे पाहणार आहोत. फक्त बेसिक मध्ये 2-3 गोष्टी अशा लक्षात घेऊन घ्या की x जो काही राहणार आहे तुमचा, तुम्हाला जर विचारलं x ची किंमत काढा किंवा x बरोबर किती म्हटलं तर x की नाही तुम्हाला जे काही समीकरण दिलेलं राहते किंवा जे काही तुम्हाला उदाहरण दिलेलं राहते x की नाही तुमचा कधीही मायनस मध्ये नसला पाहिजे. म्हणजे इथे म्हणणार आहे तुम्ही x हा ऋण नसावा, म्हणजे हा मायनस मध्ये नसावा असं म्हणा तुम्ही, नसावा ही एक का राहणार आहे त्याची अट म्हणा. किंवा दुसरं दिलाय तुम्हाला छेद मध्ये नसावा, छेद मध्ये नसावा. जर तुम्हाला x ची किंमत जर विचारली असेल आणि तुमचं फायनल उत्तर जर समजून घ्या 1 छेद मध्ये x बरोबर 16 निघत असेल
आणि तुम्ही म्हणत असाल की x ची किंमत 16 आहे, हा x तुम्हाला छेदमध्ये दिलाय म्हणजे ही x ची किंमत नाही, म्हणजे x तुमचा छेदमध्ये नसायला पाहिजे, मायनस मध्ये नसायला पाहिजे, म्हणजे मायनस x बरोबर जर तुमचं उत्तर 16 निघत असेल तर ही x ची किंमत राहणार नाही, कारण की तुम्हाला मी माहितीमध्ये सांगत आहे की फक्त x तुमचा एक काय तुमचा मायनस मध्ये नसायला पाहिजे किंवा छेदमध्ये नसायला पाहिजे, किंवा रूटमध्ये जर उत्तर तुमचं रूटमध्ये x बरोबर जर तुमचं उत्तर 2, 3 काही निघत असेल तर हे सुद्धा x ची किंमत राहणार आहे का? नाही, कारण की 3 गोष्टी नसायला पाहिजे, एक तर तुमचा x मायनस मध्ये नसायला पाहिजे, दुसरी x तुमचा छेदमध्ये नसायला पाहिजे, आणि तिसरी इथे गोष्ट ऍड करून घ्या त्याच्यामध्ये की वर्गमुळात नसावा. हा का राहणार तुमचा वर्गमुळात नसावा. म्हणजे ह्या 3 गोष्टी तुम्हाला काय करायचं आहे, आता जे काही आपण एक्झाम्पल पाहणार आहोत, ज्याचा काही अभ्यास करणार आहोत, त्याच्यामध्ये ह्या 3 गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की x ची किंमत तुमची किंवा x तुमचा मायनस मध्ये नसायला पाहिजे, दुसरं तुमचा x काय राहणार तुमचा छेदमध्ये नसायला पाहिजे, आणि 3 जर म्हटलं तर काय म्हणणार आहे, x जो काही राहणार आहे तुमचा तो कशात नसायला पाहिजे, तुमचा वर्गमूळ मध्ये नसायला पाहिजे. म्हणजे या 3 गोष्टी तुम्हाला काय करायच्या आहे, लक्षात ठेवायच्या आहे. आता याच्यामध्ये आपण बरेच उदाहरण पाहणार आहोत, जवळपास 50च्या वर उदाहरण पाहू. पहिलं एक्झाम्पल दिलाय तुम्हाला, वर्गमुळामध्ये दिलाय 1 मायनस x छेद किती 16 बरोबर, दुसऱ्या साईडला दिलाय तुम्हाला 3 छेद किती 4. जे काही एक चल समीकरण राहणार आहे हे याच पद्धतीने मांडणी राहणार आहे. बरोबरच्या एका साईडनं एक इक्वेशन देणार आहे तुम्हाला आणि बरोबरच्या दुसऱ्या साईडनं एक इक्वेशन देणार आहे. दोघांची किंमत जर घेतो म्हटलं काय राहणार आहे, सारखीच राहणार आहे. आता तुम्हाला मी अगोदर सांगितलंय की मायनस मध्ये नसायला पाहिजे, छेदमध्ये नसायला पाहिजे आणि वर्गमुळात नसायला पाहिजे. मग याला जर वर्गमुळातून बाहेर जर काढतो म्हटलं तर हा वर्गमुळातून बाहेर कसा निघेल, जे बरोबरच्या दुसऱ्या साईडनं तुम्हाला संख्या दिलेली आहे सरळ सरळ त्याचा वर्ग करून घ्यायचा आहे. म्हणजे ही जी काही आतमध्ये वर्गमुळाची संख्या ही काय राहणार तुमची बाहेर निघून जाईल. म्हणजे याला जर लिहितो म्हटलं तर तुम्ही लिहिणार आहे 1 मायनस x छेद मध्ये 16 बरोबर, याचा वर्ग करून टाकायचा म्हणजे 3 चा वर्ग 9 राहणार आहे आणि 4 चा वर्ग जर घेतो म्हटलं किती राहणार आहे 16. म्हणजे हा तुमचा रूट निघून जाईल, रूट कॅन्सल होईल तुमचा. मग आता याला जर सॉल्व्ह जर करतो म्हटलं काय म्हणणार आहे तुम्ही, 16 गुणिला 1 म्हणजे 16 मायनस आहे तर मायनस, x जशीच्या तसा छेद मध्ये तुम्हाला 16 दिलाय बरोबर, इकडे दिलाय तुम्हाला 9 छेद किती 16. आता मध्ये बरोबरचं चिन्ह दिलेलं आहे आणि छेदमध्ये तुम्हाला 16 16 दिलाय, म्हणजे याचा अर्थ होतो की 16 ने इथे 16 ला भाग जाईल, म्हणजे 16 1 16 16 1 किती 16. आता इथे 16 मायनस x उरलेला आहे आणि बरोबर किती उरलेला आहे इकडे तुमच्याजवळ 9. जो काही तुमचा x आहे तो तुमचा मायनस मध्ये आहे, म्हणजे आपल्याला मायनस मध्ये नाही पाहिजे. मग आपण एक काम करू, या x ला की नाही तिकडे घेऊन जाऊ, बरोबरच्या जर तुम्ही दुसऱ्या साईडला जर नेत असेल तर याचा अर्थ असा होतो की याचं चिन्ह बदलायला पाहिजे. मायनस मध्ये दिला असेल तर प्लस व्हायला पाहिजे, प्लस मध्ये दिला असेल तर मायनस, गुणाकारामध्ये असेल तिकडे जर नेत असेल तर भागाकारमध्ये जाईल आणि इकडे भागाकारात असेल तिकडे जर नेत असेल तर गुणाकार, म्हणजे विरुद्ध क्रिया करायची आहे तुम्हाला. मग मायनस x बरोबरच्या तिकडे घेऊन जाऊ, म्हणजे इथे राहणार आहे प्लस मध्ये x. हे 16 तुमचे जसेच्या तसे राहणार आहे. जे काही प्लस मध्ये 9 दिलं आहे याला इकडे घेऊन येऊ म्हणजे मायनस मध्ये जाईल, म्हणजे 16 मायनस किती राहणार आहे 9. म्हणजे इथे x ची किंमत 16 मधून जर 9 जर गेले तर उरले किती तुमचे 7, म्हणजे ही राहणार आहे तुमची x ची किंमत. एकदम सोपं आहे, रूट कॅन्सल करायचा आणि बरोबरच्या दुसऱ्या साईडने जी काही तुम्हाला संख्या दिली याचा काय करणार आहे तुम्ही वर्ग करणार आहे. मग त्याच्यानंतर तुम्हाला काय राहणार आहे या पद्धतीनं कॅल्क्युलेशन राहणार आहे. याच्यावर दुसरं उदाहरण पाहू. सेम तसंच गणित दिलंय तुम्हाला. आता हा वर्गमूळामध्ये ही संख्या दिली आहे, वर्गमूळ जर काढायचं असेल तर सरळ सरळ याचा वर्ग करून टाका. म्हणजे इकडे 12चा वर्ग लिहिणार आहे तुम्ही 144 आणि 7चा वर्ग किती लिहिणार आहे 49. ह्याला कॅन्सल जर करतो म्हटलं तिकडे राहणार आहे 3 मायनस किती म्हणणार आहे तुम्ही m छेद मध्ये किती 49. मग 49 ला जर 3 ने जर गुणतो म्हटलं तर किती राहणार आहे 9 त्रिक 27, 27 7 हातचे 2, 4 त्रिक 12 आणि 2 हातचे किती राहणार आहेत 14. इथे मायनस आहे तर मायनस, इकडे m छेद मध्ये राहणार आहे तुमचे 49 बरोबर, इकडे 144 जशीच्या तशीच राहील आणि छेद मध्ये किती राहणार आहे 49.
छेदमध्ये 49, छेदमध्ये 49 म्हणजे दोघांना भाग देता येईल. 49 एकचा भाग जाणार आहे म्हणजे कॅन्सल. जो काही तुमचा मायनस मध्ये एम दिलाय त्याला जर बरोबरच्या तिकडे जर घेऊन जातो म्हटलं तर तो राहणार आहे तुमचा प्लस मध्ये एम. बरोबर. इथे 147 तुमचे जसेच्या तसे, जे तुमचे प्लस मध्ये 144 आहे त्याला इकडे घेऊन या, म्हणजे ही संख्या इकडे येणार आहे आणि एम कुठे जाणार आहे पलीकडे, म्हणजे दोघांचे चिन्ह चेंज. मायनस मध्ये एम होता त्याला प्लस मध्ये घेऊन जाऊ, हा प्लस मध्ये होता म्हणजे मायनस मध्ये जाईल. म्हणजे इथे लिहिणार आहे तुम्ही मायनस मध्ये किती 144. 147 मधून 144 गेले, शिल्लक तुमच्याजवळ 3, म्हणजे हीच किंमत कशाची राहणार आहे तुमची एम ची किंमत राहणार आहे. म्हणजे यानुसार काय राहणार आहे तुमचं दुसरं उदाहरण राहील. याच्यावर आणखी एक एक्झाम्पल घेऊ आपण. आता तुम्हाला ही संख्या रूट मध्ये दिली आहे, सेम तीच प्रोसेस राहणार आहे की याचा वर्ग करायचा आहे. 7 किती 49, 8 किती 64. हा रूट कॅन्सल होईल म्हणजे 1 मायनस पी छेद मध्ये किती 64. 64 ने जर 1 ला गुणतो म्हटलं तिकडे राहणार आहे 64 मायनस पी आणि छेद मध्ये किती राहणार आहे 64. बरोबर. इकडे 49 छेद मध्ये राहणार आहे 64. 64 ने 64 ला भाग जाईल म्हणजे दोन्ही काय राहणार आहे कॅन्सल. मग आता पी ला तिकडे घेऊन जा आणि 49 ला इकडे आणणार आहे. जो काही तुमचा मायनस मध्ये पी आहे तिकडे गेल्यानंतर काय राहणार आहे प्लस मध्ये पी लिहिणार आहे तुम्ही. इकडे 64 तुमचे जसेच्या तसे, जे प्लस मध्ये 49 आहे ते मायनस मध्ये 49 जातील. मग 64 मधून जर 49 जर काढत असेल तर 14 तून 9 काढतो म्हटलं तर 5 राहणार आहे आणि 5 मधून 4 गेले, शिल्लक किती राहणार आहे तुमचे 1. बरोबर. काय राहणार आहे पी, म्हणजे पी ची जर किंमत जर घेतो म्हटलं तर काय राहणार आहे 15 राहणार आहे. असं तुमचं त्याच्यावर तिसरं एक्झाम्पल समजून घ्या. आता ते झालं तुमचं रूटवर. आता नंतर दिलाय तुम्हाला 5x मायनस 3 बरोबर 3x प्लस किती 5. मग तुम्हाला विचारलाय तर x बरोबर किती असा प्रश्न केलाय त्यांनी. आता जर समजून घ्या तुम्हाला बेरीज किंवा गुणाकार जर करत असेल तर याला 5x मायनस 3 म्हणजे 5 मधून 3 अशी वजा नाही होणार आहे, कारण की याला चल दिला याला चल लागलेला आहे का नाही. जर वजाबाकी जर करतो म्हटलं तर 5x मायनस 3x या पद्धतीने 2x तुमची शिल्लक राहिली असते. पण यांची जर वजाबाकी जर करतो म्हटलं तर समजून घ्या तुम्हाला 5x मायनस फक्त 3 दिलाय म्हणजे यांची वजाबाकी होणार आहे का नाही. म्हणजे तुम्हाला वजाबाकी वगैरे जर करायची असेल तर वजाबाकीसाठी तुमचे चल काय राहणार आहे आवश्यक राहणार आहे. म्हणजे इथे काय राहणार आहे तुमचा 5x मधून 3x मायनस राहील. तर 5x मायनस तुम्हाला 2y दिली असेल यांची सुद्धा वजाबाकी नाही होणार आहे, कारण की त्यांचे चल सारखेच नाही. इथे जर तुम्हाला 5x चा घात तिसरा मायनस इथे 5x चा दुसरा घात जर दिला असेल तर यांची वजाबाकी सुद्धा नाही होणार आहे, कारण की इथे घात काय दिलाय तुम्हाला वेगळा दिलाय. म्हणजे जर तुम्हाला वजाबाकी किंवा बेरीज जर करायची असेल तर त्यांचे चल सारखे असणे काय राहणार आहे तुमचे आवश्यक राहणार आहे. म्हणजे यांची बेरीज वजाबाकी तुम्ही करू शकता. इथे याला चल नाही म्हणजे होणार नाही, चल वेगळे आहे म्हणजे होणार नाही, घातांक वेगळे आहे म्हणजे होणार आहे का नाही. म्हणजे ह्या बेसिक गोष्टी काय करायच्या तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहे. नाही तर मुलं काय करतात 5x मायनस 3 म्हणजे किती तुमचे 2x असे शिल्लक करून टाकतात, म्हणजे ते काय राहणार आहे तुमचं चुकीचं राहणार आहे. मग चल जर आपल्याला सारखे जर पाहिजे असेल तर बरोबरच्या दोन्ही साईडनं तुम्हाला संख्या दिलेल्या आहे. मग दोन्ही साईडनं संख्या दिलेल्या असेल तर एक तर आपण 5x तिकडे घेऊन जाऊ किंवा 3x इकडे घेऊन येऊ. मायनस मध्ये 3 आहे इकडे प्लस मध्ये 5 आहे, यांना चल दिले नाही म्हणजे यांची दोघांची क्रिया राहणार आहे आणि या दोघांची क्रिया राहणार आहे. मग आपण एक काम करू 5x इथे जशीच्या तशी लिहून घेऊ. जे तुम्हाला प्लस मध्ये 3x आहे याला इकडे घेऊन येऊ, म्हणजे याला जर इकडे आणतो म्हटलं तर चिन्ह चेंज राहणार आहे. प्लस मध्ये दिला आहे तर मायनस मध्ये 3x बरोबर आहे तर बरोबर. हे 5 तुमचे जसेच्या तसे, जे मायनस मध्ये 3 आहेत तिकडे जर नेतो म्हटलं तर प्लस मध्ये 3 जाणार आहे, कारण की चिन्ह त्याचं काय होणार आहे चेंज होणार आहे. 5x मधून 3x गेले, शिल्लक किती तुमचे 2x. इथे बरोबर 5 आणि 3 किती राहणार आहे 8. 2x बरोबर जर 8 राहत असेल तर x बरोबर काय राहणार आहे 8 छेद मध्ये किती 2, कारण की याचा अर्थ असा राहणार आहे की 2 गुणिला x बरोबर 8. जे तुमचे 2 गुणाकारात आहे तिकडे जर नेतो म्हटलं तर भागाकारात जाईल, म्हणजे इकडे भागाकारात 2 लिहिले आहे मी.
मग x बरोबर 8/2 म्हणजे कितीचा भाग जाणार आहे तुमचा 4चा, म्हणजे x ची किंमत इथे किती राहणार आहे तुमची 4 राहणार आहे. जे काही उदाहरण देत आहे सगळे महत्वाचे राहणार आहे. महत्वाचे याच्यासाठी की याच्यामुळे तुमचं बेसिक काय राहणार आहे एकदम मजबूत होणार आहे. एकदम चांगली नोट्स बनवा, म्हणजे तुम्हाला काय राहणार आहे कन्सेप्ट वगैरे तुमची याच्यातून निघणार आहे. एक्स कुठे राहिल्यानंतर काय करायचं ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे. मग एक्स बरोबर इथे किती आलेलं आहे तुमचं 4 आलेलं आहे. त्याच्यावर दुसरं उदाहरण पाहू आणखी. दोन ब्रॅकेटमध्ये 3x + 1 आणि इकडे बरोबर दिलाय तुम्हाला 5x काय दिलाय 3. मग तुम्हाला विचारलाय की x बरोबर किती असा क्वेश्चन राहील. तर x बरोबर किती असा प्रश्न राहील. इथे 2 आणि ब्रॅकेटमध्ये दिलाय तुम्हाला 3x + किती 1. इथे काही नाही म्हणजे याचा अर्थ राहणार आहे की गुणाकार होणार आहे. 2चा गुणाकार ब्रॅकेटमध्ये जेवढे काही अंक राहणार आहे किंवा जेवढ्या काही संख्या राहणार आहे त्यांच्यासोबत गुणाकार होईल. 2 × 3 म्हणजे किती 3 दोन्ही होणार आहे तुमचे 6, याला x लागेल. यांचा गुणाकार होईल. तुम्ही जर म्हणत असेल 2 × 3x 3 दोन्ही किती 6, याला x लागणार आहे. म्हणजे सहगुणक यांचा गुणाकार करायचा आहे, त्याला काय लावायचं आहे तुम्हाला चल लावायचा आहे. म्हणजे इथे राहणार आहे 6x प्लस आहे तर प्लस 2 × 1 म्हणजे किती 2. इकडे बरोबर इकडे राहील 5x - किती 3. मग इथे चल आणि इथे चल दोघांचे सारखे आहे, म्हणजे याला इकडे घेऊन येऊ. 6x ही तुम्हाला 5x प्लस मध्ये दिला, इकडे आणतो म्हटलं तर मायनस मध्ये जाईल. 6 मधून 5 गेले, उरले फक्त तुमचा x, म्हणजे 1x म्हणा किंवा x म्हणा. जे मायनस मध्ये 3 आहे मायनस मध्ये 3 जशीच्या तशी. प्लस 2 दिले तिकडे जर नेतो म्हटलं तर -2 होईल. म्हणजे x ची किंमत जर काढतो म्हटलं तर मायनस आणि हा मायनस दोघांची क्रिया प्लस होईल आणि चिन्ह कशाचं लागणार आहे मायनसचं. म्हणजे x ची किंमत इथे किती राहणार आहे तुमची 5 राहणार आहे. म्हणजे x बरोबर उत्तर राहणार आहे तुमचं 5. पहा नंतर थोडं वेगळं एक्झाम्पल दिलंय तुम्हाला. आता x तुम्हाला इकडे अंश आणि छेदमध्ये सुद्धा दिलेला आहे. मग इथे तुम्हाला उदाहरण दिलंय 3x छेदमध्ये 2 बरोबर x मायनस किती दिलाय तुम्हाला 1. इथे छेदमध्ये काही नाही म्हणजे छेदमध्ये तुम्ही 1 लिहून घेऊ शकता की छेदमध्ये 1 राहणार आहे. इथे मध्ये बरोबरचं चिन्ह इकडे एक संख्या दिली आहे तुम्हाला, इकडे सुद्धा एक संख्या दिली आहे. मग तुम्ही इथे तिरपा गुणाकार करू शकता. 3x × 1 म्हणजे इथे राहणार आहे 3x, इथे बरोबर आहे तर बरोबर. 2 × x म्हणजे किती 2x, मायनस आहे तर मायनस. 2 × 1 म्हणजे किती 2. आता 3x आणि 2x यांची क्रिया होईल, याला इकडे घेऊन या. 3x हे जे 2x तुम्हाला प्लस मध्ये दिले इकडे जर आणतो म्हटलं तर मायनस मध्ये जाईल. म्हणजे 3x मधून 2x गेले, शिल्लक काय राहणार आहे तुमच्याजवळ x, आणि हे -2 जसेच्या तसे. म्हणजे इथे x ची किंमत किती राहणार आहे तुमची 2 राहणार आहे. एकदम सोपं आहे ते. नंतर दिलाय तुम्हाला x छेदमध्ये 35 बरोबर 161 छेदमध्ये दिलाय तुम्हाला 115. आता पहा x छेदमध्ये 35 बरोबर दिलाय 161 छेदमध्ये किती 15. या दोन्ही संख्येला आपापसात तुम्ही भाग देऊ शकता, कारण की बरोबरच्या एका साईड नाही, कारण की यांचा तिरपा गुणाकार करतो म्हटलं तर 115 हे इथे गुणाकारामध्ये येणार आहे. म्हणजे 35 ने तुम्ही 115 ला भाग देऊ शकता. मग त्याच्यापेक्षा सरळ इथेच भाग दिला तरी चालेल. मग 35 ला 7 ने देऊ शकता, इकडे सुद्धा 7 ने जायला पाहिजे, किंवा 5 ने दिला तरी चालते. अगोदर 5 ने जर देतो म्हटलं तर 5 7 किती 35, इकडे 5 2 10 उरला 1, 5 3 किती 15. मग इकडे शिल्लक राहणार आहे तुमची किती 7. 5 ने जर भाग देतो म्हटलं तिकडे 5 2 10 उरला 1, 5 3 किती 15. 23 ने इकडे भाग जातो का तर पाहून घ्या. 23 × 5 करून पहा किंवा 7 करून पहा. 23 × 7 7 3 21, 21 1 हातचे 2, 7 2 14, 14 2 किती 16. म्हणजे इथे जर 23 ने जर 161 ला जर भाग देतो म्हटलं तर तुमचा 7चा भाग जाणार आहे. म्हणजे इथे शिल्लक काहीच नाही तुमचा. x × 1 म्हणजे किती राहणार आहे x बरोबर 7 × इकडे 7 म्हणजे किती राहणार आहे 49. म्हणजे तिरपा गुणाकार जर करतो म्हटलं तर x ची किंमत किती निघत आहे तुमची 7 निघत आहे.
या पद्धतीनं हे उदाहरण राहणार आहे. नंतर सेम उदाहरण पाहू आपण. 102 छेदमध्ये किती राहणार आहे? 119 बरोबर इकडे x आणि अंशात दिलाय तुम्हाला 36. अंशात किती दिलाय? 36. आता x तुम्हाला छेदमध्ये दिलाय तर x छेदमध्ये ठेवायचा नाही, तुम्हाला कुठे घेऊन जायचा त्याला? अंशामध्ये. 102 आणि 36 यांना आपापसात तुम्ही भाग देऊ शकता, म्हणजे अंशात भाग देऊ शकता जर मध्ये बरोबरचे चिन्ह असेल तर, किंवा छेदमध्ये तुम्ही भाग देऊ शकता. 36 आणि 102 ला 6 ने भाग झाला पाहिजे. 6 ने जर भाग देतो म्हटलं तर 6 6 36, इकडे 6 1 6 उरले 4, 6 7 किती? 42. 17 ने 119 ला भाग जाईल. 17 1 17, 17 7 किती? 119. x गुणिला 1 म्हणजे इकडे राहणार आहे x बरोबर 7 गुणिला 6 sin 7 किती? 42. म्हणजे x ची किंमत किती निघत आहे तुमची? 42 निघत आहे. आणि x तुमचा अंशात निघत आहे, याचा गुणाकार 1 सोबत जर करतो म्हटलं काय राहणार आहे? अंशात. नंतर दिलाय तुम्हाला m छेदमध्ये 20 बरोबर 45 छेदमध्ये काय दिलाय तुम्हाला? m. तर m ची किंमत काढा असा प्रश्न राहील तुमचा. इथे आता भाग देण्यासारखं आहेच नाही तुमचा. 20 ने m ना भाग जाणार नाही किंवा m ने 45 ला भाग जाणार नाही. मग काय करणार आहे तुम्ही? मग तिरपा गुणाकार करू शकता. m गुणिला m काय राहणार आहे? m स्क्वेअर बरोबर 45 दुनी किती राहणार आहे? 90 आणि हा 0 जशीच्या तसा. m चा वर्ग जर 900 असेल तर तुम्हाला काय करायचं आहे? 900 चं वर्गमूळ काढायचं आहे. 900 कशाचा वर्ग आहे म्हटलं तर तुम्ही म्हणू शकता की 30 चा वर्ग राहणार आहे. म्हणजे m ची किंमत किती निघत आहे तुमची? 30 निघत आहे. किंवा या 900 ला तुम्ही असे लिहू शकता m स्क्वेअर बरोबर 30 चा वर्ग, स्क्वेअर स्क्वेअर कॅन्सल, म्हणजे इथे काय राहणार आहे? m बरोबर किती राहणार आहे? 30. नंतर दिलाय तुम्हाला x -9 छेदमध्ये दिलेला आहे 119 बरोबर 17 आणि अंशातनी दिलाय तुम्हाला 23. तर x ची किंमत काढा असा प्रश्न राहील. तुम्हाला अगोदरच सांगितलंय की तुम्ही छेदमध्ये भाग देऊ शकता. अंशात कधी दिला असता जरी ते गुणाकार राहिला असता तर तुम्ही भाग दिला असता, पण इथे मायनसचे चिन्ह आहे मग अंशात भाग जाणार नाही. 17 1 17, 17 7 किती? 119. 7 ने 23 ला गुणाकार करणार आहे, म्हणजे 7 त्रिक 21 ची 1 हातचे 2, 7 दुनी 14 2 किती? 16, 161. आणि इकडे याचा गुणाकार 1 सोबत, म्हणजे ही जशीच्या तशी संख्या x मायनस किती? 9. x इथे ठेवा जसेच्या तसा, जो -9 आहे तिकडे घेऊन जा, प्लस मध्ये जाईल, म्हणजे 161 प्लस 9 बरोबर किती राहणार आहे? 170 ही राहील तुमच्या x ची किंमत. x बरोबर किती म्हटलं? किती राहणार आहे? 170. याच्यावर पुन्हा एक एक्झाम्पल घेऊ असंच. x -5 छेदमध्ये दिलाय तुम्हाला 91 बरोबर 15 छेदमध्ये दिलाय तुम्हाला 13. छेदमध्ये भाग देऊ शकता तुम्ही. 13 1 13, 13 7 किती? 91. याचा गुणाकार 1 सोबत, म्हणजे ही जशीच्या तशी, म्हणजे x मायनस किती म्हणणार आहे? 5 बरोबर 15 सकन 90, 15 7 किती? 105. जो काही मायनस मध्ये 5 आहे तिकडे घेऊन जा, म्हणजे प्लस मध्ये जाईल. 105 आणि 5 किती राहणार आहे? 110 बरोबर काय राहणार आहे? x ची किंमत, म्हणजे x बरोबर राहणार आहे तुमची 110. नंतर दिलाय तुम्हाला 2x छेदमध्ये किती? 84 बरोबर, नंतर दिलाय 17 छेदमध्ये किती? 14. 14 ने 84 ला भाग जाईल, किंवा 7 ने दिला तरी चालते. 14 1 14, 14 सख किती? 84. मग 6 ने की नाही इथे 2 ला भाग देऊ शकता, किंवा कारण की ते अंश आणि छेदमध्ये आहे, याचा अर्थ 2 गुणिला x छेदमध्ये किती? 6 राहील. 2 1 2 बेत्रिक 6 असा भाग देऊ शकता तुम्ही. म्हणजे 2 ने जर 6 ला भाग जर देतो म्हटलं तर 3 चा भाग जाईल. x गुणिला 1 म्हणजे राहणार आहे x बरोबर 17 गुणिला 3 म्हणजे 17 त्रिक किती राहणार आहे? 51. म्हणजे ही राहणार आहे तुमची x ची किंमत.
नंतर दिलाय तुम्हाला x छेदमध्ये 3 मायनस 5 छेदमध्ये 9 बरोबर 7 छेदमध्ये किती 9. आता अंश आणि छेदमध्ये x दिलाय. x ची जर किंमत काढायची असेल तर बरोबरच्या एका साईडला फक्त तुमचा x असायला पाहिजे, बाकीच्या संख्या तुम्ही दुसऱ्या साईडला घेऊन जाऊ शकता. म्हणजे या संख्येला जर तिकडे नेतो म्हटलं तर मायनस मध्ये दिलाय तर प्लस मध्ये जाणार आहे. म्हणजे इथे राहणार आहे x छेदमध्ये 3 बरोबर 7 छेदमध्ये 9 जशीच्या तशी. ही मायनस मध्ये आहे म्हणजे प्लस मध्ये जाईल. 5 छेदमध्ये किती 9. पाया पाया तुमचा सारखा आहे म्हणजे बेरीज व्हायला पाहिजे. 7 आणि 5 किती राहणार आहे 12 छेदमध्ये किती 9 बरोबर x छेदमध्ये राहणार आहे 3. 3 ने 9 ला भाग देऊ शकता तुम्ही. 3 1 3 3 त्रिक किती 9. पुन्हा 12 ला 3 ने भाग देऊ शकता. 3 1 3 3 चौक किती 12. म्हणजे इथे उरणार आहे x गुणिला 1 म्हणजे किती x बरोबर इकडे 1 आहे 4 गुणिला 1 म्हणजे किती राहणार आहे 4. म्हणजे x ची किंमत किती राहणार आहे तुमची 4. नंतर दिलाय तुम्हाला 9 छेदमध्ये 16 इकडे भागेला 27 छेदमध्ये 32 बरोबर 15 छेदमध्ये x दिलेला आहे. हे सगळे उदाहरण तुमचे आवश्यक याच्यासाठी राहणार आहे कारण की याच्यामुळे बेसिक काय होणार आहे तुमचं मजबूत होणार आहे, किंवा ज्या मुलांना माहित नाही त्यांच्यासाठी तर आवश्यकच राहणार आहे. इथे भागाकाराचं चिन्ह दिलंय, मग समोरची संख्या तुम्ही व्यस्त करून गुणाकाराचं चिन्ह करू शकता. म्हणजे इथे 9 छेदमध्ये 16 गुणिला याला व्यस्त म्हणजे अंशातली संख्या छेदमध्ये आणि छेदमधली संख्या कुठे अंशात बरोबर 15 छेदमध्ये किती राहणार आहे x. आता गुणाकार आहे तर तुम्ही भाग देऊ शकता अंश आणि छेदमध्ये कुठेही. इकडे 9 1 9 9 त्रिक किती राहणार आहे 27. 16 1 16 16 दोन्ही किती 32. म्हणजे तुमच्याजवळ आता शिल्लक काय राहणार आहे 2 गुणिला 1 म्हणजे किती म्हणणार आहे तुम्ही 2 छेदमध्ये 3 गुणिला 1 म्हणजे किती 3 बरोबर 15 छेदमध्ये किती राहणार आहे x. मग आता वाटल्यास तुम्ही तिरपा गुणाकार करू शकता. 2 गुणिला x म्हणजे किती 2x बरोबर 15 त्रिक किती राहणार आहे 45. मग x बरोबर राहणार आहे 45 छेदमध्ये किती 2. हे 2 तुमची भागाकारात जाईल म्हणजे x ची किंमत राहणार आहे 45 छेदमध्ये किती 2. पुन्हा सेम असंच एक उदाहरण घेऊ आपण. x छेदमध्ये 3 मायनस 7 छेदमध्ये 18 बरोबर 36 दिलाय छेदमध्ये आणि अंशात दिलाय तुम्हाला 10. मग ही संख्या तिकडे घेऊन जाऊ प्लस मध्ये जाईल, x इकडे सेपरेट मध्ये राहील म्हणजे x छेदमध्ये 3 बरोबर इकडे 10 छेदमध्ये किती 36. मायनस मध्ये आहे तर प्लस मध्ये जायला पाहिजे आणि इकडे किती राहणार आहे 7 छेदमध्ये किती 18. इथे 10 ना आणि 36 ला 2 ने भाग जर देतो म्हटलं तर 2 पंच 10 राहणार आहे आणि 2 18 किती 36. आता 18 18 पाया तुमचा सारखा होईल म्हणजे तुम्ही अंशाची बेरीज करू शकता. 7 प्लस 5 किती राहणार आहे 12 छेदमध्ये 18 बरोबर x छेदमध्ये किती 3. 12 आणि 18 ला एका संख्येने कोणत्याही संख्येने भाग जात असेल तर तुम्ही देऊ शकता. साइन दोन्ही किती 12 साइन त्रिक किती 18. 3 ने पुन्हा 3 ला भाग देऊ शकता. 3 1 3 3 1 3 म्हणजे तुमचा शिल्लक राहणार आहे x बरोबर किती 2. ही राहणार आहे x ची किंमत. नंतर दिलाय तुम्हाला 4x छेदमध्ये 3 मायनस 5x छेदमध्ये दिलाय तुम्हाला 7 बरोबर दिलाय तुम्हाला 52. तर x ची किंमत काढा असा प्रश्न विचारलाय. मग आता दोन्ही संख्येमध्ये तुम्हाला x दिलाय म्हणजे तुम्ही पलीकडे काहीच घेऊन जाऊ शकत नाही. मग इथे तिरपा गुणाकार करून टाका. 7 चौक किती राहणार आहे 28 x लागेल मायनस 5 त्रिक किती राहणार आहे 15 छेदमध्ये 7 गुणिला 3 7 त्रिक किती 21 बरोबर राहणार आहे 52. याला x लागेल तुमचा. तिरपा गुणाकार 7 चौक किती 28 x जशीच्या तसा 3 5 15 इथे x आणि छेदाचा गुणाकार 7 त्रिक किती राहणार आहे 21 बरोबर किती 52. 28 मधून जर 15 जर काढतो म्हटलं तर शिल्लक राहणार आहे तुमची 13x छेदमध्ये किती 21 बरोबर किती 52.
13 एक 13, 13 चौक किती 52, म्हणजे अंशात तुम्ही भाग देऊ शकता. मग इकडे शिल्लक राहणार आहे तुमचा x, इकडे म्हणणार आहे तुम्ही x बरोबर 21 गुणिला 4, 21 चौक किती राहणार आहे 84, ही राहणार आहे तुमची x ची किंमत. तीन x छेदमध्ये 2 मायनस 5x छेदमध्ये 6 बरोबर तुम्हाला 2 दिलाय, तर x ची किंमत काढा असा विचारलाय. सेम त्याच पद्धतीने निघेल. 6 गुणिला 3 साइन त्रिक किती 18, x जसेच्या तसा मायनस आहे तर मायनस. 5 गुणिला 2 किती 10, x जसेच्या तसा राहील छेदमध्ये. छेदांचा गुणाकार साइन 2 किती 12 बरोबर इकडे किती राहणार आहे 2. 18 मधून जर 10 काढतो म्हटलं तर शिल्लक राहील तुमची 8x छेदमध्ये किती राहणार आहे 12 बरोबर किती 2. 8ला आणि 12ला तुम्ही भाग देऊ शकता. 4 2 8, 4 त्रिक किती 12, 2 2 ला पुन्हा भाग देऊ शकता. बे 1 बे, बे 1 किती बे. शिल्लक आहे तुमच्याजवळ 8 गुणिला 1, 8 गुणिला 8 नाही x गुणिला 1 म्हणजे किती राहणार आहे x बरोबर 1 गुणिला 3 म्हणजे किती 3, ही राहणार आहे तुमची x ची किंमत. नंतर उदाहरण दिलंय तुम्हाला 5 छेदमध्ये x प्लस 7 छेदमध्ये x प्लस 9 छेदमध्ये x बरोबर 21 छेदमध्ये किती x. तर x बरोबर किती असा प्रश्न राहील. नाही असा नाही, आणखी याच्यामध्ये एक प्लस आहे. 9 छेदमध्ये x बरोबर 3 दिलाय तुम्हाला, बरोबर किती दिलाय 3, तर x बरोबर किती असा प्रश्न राहील. आता छेदमध्ये x दिलाय म्हणजे याचा अर्थ आहे की तुमचा छेद सारखा आहे, म्हणजे अंशाची तुम्ही बेरीज करू शकता. 7 आणि 5 12, 12 आणि 9 किती राहणार आहे 21, म्हणजे 21 छेदमध्ये किती म्हणू शकता तुम्ही x बरोबर किती राहणार आहे तुमचे 3. 3 ने 21 ला भाग देऊ शकता तुम्ही. 3 1 3, 3 7 किती 21. मग आता इकडे जर समजून घ्या तुम्ही x ने जर 1 ला गुणाकार करतो म्हटलं तर x गुणिला 1 म्हणजे किती राहणार आहे x, आणि छेदमध्ये किती राहणार आहे तुमचा म्हणजे अंशात किती राहणार आहे 7, म्हणजे x ची किंमत किती राहणार आहे 7. जर 7 ची किंमत टाकून पाहतो म्हटलं तर टाकून पाहा वाटल्यास तुम्ही. इकडे राहणार आहे तुमचे 5 छेदमध्ये x म्हणजे 5 छेदमध्ये 7 प्लस 7 छेदमध्ये किती 7 प्लस 9 छेदमध्ये किती 7 बरोबर 3 किंमत येते की नाही तर निघेल. छेद सारखा आहे. 9 आणि 7 किती 16, 16 आणि 5 किती 21 छेदमध्ये 7 कितीचा भाग जाणार आहे 3चा, म्हणजे हे काय राहणार आहे तुमचं बरोबर राहणार आहे. या पद्धतीने तुमची x ची किंमत निघणार आहे. नंतर दिलाय तुम्हाला 4x छेदमध्ये दिलेला आहे 5 बरोबर 96, तर x छेद 2 बरोबर किती असा प्रश्न विचारलाय. आता x ची किंमत नाही विचारली, तुम्हाला विचारलाय की x छेदमध्ये 2 बरोबर किती होईल. आता 4 ने तर तुम्ही 96 ला भाग देऊ शकता अंशात. 4 1 4, 4 2 किती 8 उरला 1, 4 चौक किती 16. x गुणिला 1 म्हणजे किती राहणार आहे x बरोबर 4 5 20 0, हातची किती 2, 5 2 10 2 किती 12, म्हणजे x ची किंमत येत आहे तुमच्याजवळ 120. तुम्हाला विचारलाय x छेदमध्ये 2 म्हणजे 120 छेदमध्ये किती 2, म्हणजे याचं उत्तर राहणार आहे 60, म्हणजे 120 ची तुम्हाला निम्मे करायचे आहे. नंतर दिलाय 7 छेदमध्ये x प्लस 8 छेदमध्ये x प्लस 9 छेदमध्ये x बरोबर दिलाय तुम्हाला 6. तर x ची किंमत विचारली आहे त्यांनी. छेदमध्ये x दिलाय, छेद सारखा आहे म्हणजे एकच वेळा x लिहिला तरी चालेल. 9 आणि 8 17, 17 आणि 7 किती 24 बरोबर 6. 6 ने 24 ला भाग जाईल. 6 1 6, 6 चौक किती 24. x गुणिला 1 म्हणजे किती x, आणि इकडे किती राहणार आहे तुमचे 4, म्हणजे x ची किंमत किती राहणार आहे 4. जर छेदमध्ये दिलाय तर एकदम सोपं राहील, पण अंशात जर घेतो म्हटलं तर थोडा फरक पडेल त्याच्यामध्ये. अंशाचा एक एक्झाम्पल घेऊ आपण. तुम्हाला दिलाय x छेदमध्ये 3 प्लस x छेदमध्ये 4 प्लस x छेदमध्ये 6 बरोबर तुम्हाला दिलेला आहे 36.
तर x ची किंमत काढा असा प्रश्न विचारलाय. मग 3, 4, 6 छेदमध्ये जो छेद तुमचा वेगळा राहणार आहे, मग वेगळा जर असेल तर तुम्हाला लसावी वगैरे काढावा लागेल. मग यांचा जर लसावी जर घेतो म्हटलं किती राहणार आहे, 24 लसावी निघेल तुमचा, किंवा 12 सुद्धा घेतला तरी चालते. मग इथे लसावी जर 12 जर घेतो म्हटलं तर इथे कितीने गुणाकार करणार आहे, 4 म्हणजे अंशात गुणिला 4 गुणिला 3 अंशात गुणिला 3 गुणिला 2 अंशात गुणिला किती 2, म्हणजे इथे राहणार आहे 4x प्लस 3 गुणिला x म्हणजे 3x प्लस 2 गुणिला x म्हणजे 2x छेदमध्ये किती इकडे बरोबरच्या पलीकडे 36, 4x आणि 3x 7x 7x आणि 2x किती 9x छेदमध्ये 12 बरोबर किती राहणार आहे 36, 9 1 9 9 चौक किती 36, इकडे शिल्लक आहे तुमचा x गुणिला 1 म्हणजे किती राहणार आहे x बरोबर 12 गुणिला 4 12 चौक किती राहणार आहे 48, म्हणजे ही राहणार आहे x ची किंमत. 48 वाटल्यास इथे घेऊन पहा किमतीमध्ये तुमचं उत्तर बरोबर येते का, तर तेव्हा x च्या जागी जर 48 जर ठेवतो म्हटलं तर तुमची मांडणी कशी राहणार आहे, 48 छेदमध्ये 3 प्लस 48 छेदमध्ये 4 प्लस 48 छेदमध्ये 6, इकडे 16चा भाग 16 त्रिक 48, 4 1 4 4 2 8 12चा भाग, नंतर इथे 6 1 6 6 8 किती 48, 12 आणि 8 किती होणार आहे 20, 20 आणि 16 किती राहणार आहे 36, म्हणजे x ची किंमत इथे किती राहणार आहे, x ची नाही पूर्ण समीकरणाची किंमत राहणार आहे तुमची किती 36, म्हणजे उदाहरण काय राहणार आहे तुमचं बरोबर. पहा या पद्धतीने तुम्हाला x च्या किमती दिल्या आहे, अंशमध्ये सुद्धा x दिला होता, छेदमध्ये दिला होता किंवा मायनस मध्ये दिला होता. x ची जर किंमत तुम्ही काढायची असेल तर x ला कधीही मायनस मध्ये ठेवायचं नाही किंवा रूट मध्ये ठेवायचं नाही किंवा कुठे नाही ठेवायचं आहे, तुम्हाला छेदमध्ये ठेवायचं नाही, म्हणजे मायनस मध्ये नसायला पाहिजे, वर्गमुळात नसायला पाहिजे आणि छेदमध्ये नसायला पाहिजे. x ची किंमत काढणे किंवा त्यालाच एकचल समीकरणे म्हणणार आहे, कारण की जेवढेही गंत झाले तुमचे त्याच्यामध्ये तुमचा एकच चल आला आहे, म्हणजे एकचल समीकरणे म्हणा किंवा x ची किंमत काढणे, त्याच्यावर एक हा तुमचा बेसिक मध्ये एक व्हिडिओ टाकलेला आहे. जर व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला काय करायचं आहे तुम्हाला सबस्क्राईब करायचं आहे. आजच्यासाठी थांबून जाऊ. जय हिंद.